विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 107 बघून झालेत आपले. एकेका श्लोकाचं विवेचनही झालंय. आता बघूया श्लोक 108. आधी श्लोक बघूया. अनंत हुतभुग भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्ण सदामर्षी लोकाधिष्ठानम अद्भुतः. या श्लोकातलं पहिलं नाम अनंतः आणि 886 नाम बघतो आपण. अनंतः. ओम अनंताय नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की नित्यत्वात सर्वगतत्वात देशकाल परिच्छेदाभावात अनंतः शेष रूपो वा. नित्य सर्वगत आणि देशकाल परिच्छेदाचा अभाव असल्यामुळेच भगवंत अनंत आहे किंवा शेषरूप भगवानही अनंत म्हटलेले आहे. ज्याला अंत नाही तो अनंत असा साधा सरळ अर्थ. तो सर्वव्यापी असल्याने अमर आहे, निर्विकार आहे. या आधी हे नाव आलेलं आहे. खरं तर परमात्मा तत्व हे असं आगळं वेगळं आहे. मूर्खा वेगळं म्हणजे लोक विलक्षण आहे. या लोकाचं जे जे लक्षण ते त्याला लागू होत नाही, त्याहून ते वेगळं आहे. हा जो मर्त्य लोक आहे या लोकाचं जे जे लक्षण आहे ते त्या भगवंताला लागू होत नाही, त्याहून तो वेगळा आहे, विलक्षण आहे. सानता वा अंतवत्ता म्हणजे शांतता ज्याला म्हणता येईल वा अंतवत्ता हे जगाचं लक्षण आहे. जगात अशी कोणती वस्तू आहे की जिला स्थलकालाची बंधनं नाहीत, जी कार्यकारण भावाने निगडीत नाहीत. स्थल काल आणि कार्यकारण भाव यांचं फलित म्हणजे हा संसार आहे. या त्रैगुण्यातून मुक्त अशी एकही वस्तू लहान किंवा मोठी दाखवता येत नाही. परंतु परमात्म तत्व याहून अगदी वेगळं आहे. त्याला देशाचं बंधन नाही, म्हणजे ते इथे आहे किंवा तिथे नाही असंही म्हणता येत नाही. नित्यत्वात म्हटलेल्या सुरुवातीलाच आचार्याने त्याला कार्यकारण भावाचं बंधन नाही, म्हणजे अमुक एका कारणापासून ते झाले किंवा त्यापासून अमुक एक कार्य झालं असंही म्हणता येत नाही. हे त्रिविध लक्षण ज्याला लागू होतं ते लहान किंवा मोठे सगळे कसं असतं, अंतवत असतं, शांत असतं. परमात्मा तद्विलक्षण असल्यामुळे सर्वगतत्वात म्हटलंय, सगळीकडे असणारा सर्वगतत्वात तो त्यापेक्षा सगळ्यापेक्षा तद्विलक्षण आहे आणि म्हणून तो अनंत म्हणायचा. अनंत अंत ज्याला अंत नाही असा. गीतेत विभूतियोग सांगताना सुद्धा आणखी एक उल्लेख आलेला आहे. तिथे अनंतश्चास्मी नागानाम म्हणून नागांमधील जो अनंत नाग तो मी आहे असेही भगवंतांनी तिथे वर्णन केलं आहे. म्हणजे इथे शेष नाग या अर्थाने विभूती सांगताना सांगितलं आहे. वस्तुतः या अनंताहून ती वेगळी नाही. हा जो अनंत इथे सांगितलेला आहे तोच अनंत तिथे आहे अशा अर्थाने पण म्हटलेला आहे काहींनी. या अनंत आत्मतत्वाचं ते रूपकरण आहे. उपासनेसाठी कल्पलेलं ते आलंबन मात्र आहे. कारण देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडेची ना. तळाशी अव्यक्त राहिले आहे म्हणून शेषाने हे विश्व धारण केलेले आहे. अशी आणि असत्याचाच अशी आणि असल्याचा अन्य उत्प्रेक्षा कवींनी केल्या आहेत. अशा प्रकारच्या त्याचं तात्पर्य न समजल्यामुळेच मग लोक भ्रांत झालेले आहेत. आहे ते सगळं एकच अनंत, ज्याला अंत नाही असा तो अनंत, सर्वव्यापी, अमर, निर्विकार अशाही अर्थाने आणि सर्वगतत्वात म्हणजे सर्वव्यापी असल्यामुळेच तो कसा आहे, अनंत आहे. श्लोक 108. 887 नाम बघतो आपण. हुतभुक. ओम हुतभुजे नमः. हुतम भुनक्ती हुतभुक. आचार्य भाष्य करताना लिहितात की अर्पण केलेले द्रव्ये सेवन करणारा. मागील 94व्या श्लोकामध्ये आपण हे नाम बघितलंय. 879 नाम येऊन गेलं आहे याच अर्थाचं. पवित्र यज्ञीय अग्नीमध्ये भक्तीने समर्पित केलेल्या आहुती स्वीकारणारा कोण, तर तो हुतभुक श्री नारायणच होय. जरी त्या आहुती विशिष्ट देवतांच्या नावाने अर्पण केल्या जातात, यज्ञामध्ये विशिष्ट देवतांना आवाहन केलं जातं आणि त्यांच्या नावाने त्या आहुती अर्पण केल्या जातात, पण शेवटी पोचतात कुठे, त्या श्री नारायणालाच. त्याच देवतांच्या स्वरूपात त्या अर्पित होतात. कारण तोच अनंत परमात्मा सर्व स्वर्गीय आणि लौकिक विश्वातील सर्व साकार रूपातून अंतर्बाह्य लीला करीत असतो. हुतम होमम भुनक्ती रक्षती इति हुतभुक यज्ञ गोप्ता असं व्युत्पत्तीने सांगितलं जातं. हवन केलेल्या होमामध्ये हवन केलेलं जे काही सगळं आहे तो भुनक्ती
म्हणजे तोच स्वीकारतो किंवा खातो, या अर्थाने रक्षती त्याचं रक्षण करतो, आणि यज्ञगोप्ता यज्ञ रक्षण करणाराही तोच आहे या अर्थाने. रामाने धनुर्बाण धारण करून विश्वामित्राच्या यज्ञांचं रक्षण केलं. हे ऐतिहासिक सत्यच नाही, ते आध्यात्मिक सत्यही आहे. तो हृदयस्थ परमात्मा आमचे सत्य संकल्प तडीला नेत असतो. तो आम्हाला सत्य संकल्पाची प्रेरणा देतो, संकल्प साधनेचे बळ देतो, आणि सिद्धी देऊन कृतकृत्यताही तोच देत असतो. इतकं सर्व करणं म्हणजे हुतभुकत्व होय, यज्ञ रक्षण होय. यज्ञ गोप्ता म्हटलंय त्या श्लोकामध्ये, व्युत्पत्तीमध्ये हुतभुकची. यज्ञ गोप्ता म्हणजे यज्ञ रक्षण होय. सर्व गोष्टींचे मूळ निजात्माच आहे. जो आपला निजात्मा आहे तो सर्व गोष्टींचं मूळ आहे. अग्नीपासून जसं स्फुल्लिंग निघतात त्याप्रमाणे आमच्या आत्मशक्तीपासून सर्व संकल्प उठत असतात. हे संकल्प टिकून राहतात आणि शेवटी सफळ होऊन कृतकृत्य होतात. या सर्वांमागील जो धारक पोषक शक्ती आहे तो आत्माच असतो. तो आत्मा आत्मदर्शनामध्ये सक्रिय राहतो. हे आत्मदर्शन नित्य नवे होत असते, त्याला अंतच नाही. अंत नाही याचं कारण आत्मशक्ती स्वतःच अनंत आहे. अमुक एक दर्शन अंतिम आहे असं म्हणताच येत नाही. त्यामुळे आत्मदर्शन होतच राहणार आहे. अमुक एक दर्शन अंतिम आहे असं का म्हणता येत नाही? त्यामुळे आत्मदर्शन होतच राहणार आहे. कारण गंगा जशी सागराला मिळून ती प्रतिक्षण मिळतच आहे, आत्मशक्ती तशीच अचिंत्य आहे. त्या शक्तीचं दर्शन तिच्या कार्यावरून होतं. अमुक एक कार्य अंतिम, अमुक एक पराक्रम चरम असं म्हणता येत नाही. जे एकाला शक्य झाले नाही ते दुसरा करून दाखवत आहे. अशा प्रकारे आत्मदर्शनाची ही प्रेरणा आणि सफलता निरंतर आहे, अनंत आहे. रडारची कल्पना आजवर मानवाला नव्हती, पण जी मानवाला ठाऊक नव्हती ती बटवाघळाला अनादिकालापासून अवगत आहे, आणि तदनुसार त्याचा संसार अप्रतिहत चालू आहे. अशा प्रकारे आत्मदर्शनाची इच्छा आणि दर्शने ही अनंतच आहे. हे जे हुत आहे, हा जो जीवन यज्ञ आहे, त्याचं रक्षण तो परमात्मा करीत आहे. म्हणून तो म्हटलाय हुतभुक या अर्थाने. श्लोक 108 888 नाम बघतोय. भोक्ता. ओम भोक्त्रे नमः. प्रकृतीं भोग्याम अचेतनां भुंक्ते इति जगत पालयति इति वा भोक्ता. आचार्य भाष्य करताना म्हणतात की उपभोग घेणारा, प्रकृतीं भोग्याम म्हटलेला आहे. उपभोग घेणारा चेतनरूप असल्यामुळे जड असलेल्या या प्रकृतीचा ईश्वर भोग घेतो, आणि म्हणून त्याला भोक्ता असं म्हटलंय. जो शरीर मन बुद्धीच्या माध्यमातून विषय भावना आणि विचारांच्या जगताचा अनुभव घेतो तो दुसरा कोणी नसून आत्माच असतो. अनुभवांच्या साधनांमधून व्यक्त होत जीवरूपाने अहम जो आहे तोच भोक्ता संवेदनशील विचारक होतो. तसेच या संज्ञेचा दुसराही एक अर्थ आहे की पालन करता. तोच सर्व विश्वाचे उपादान कारण असल्यामुळे सर्व नामरूपात्मक जगताचा आधार पालक तोच आहे. भुज पालनाभ्यवराजो असं म्हटलंय. मागचं नाम हुतभुक बघितलं, आणि परमात्मा म्हणजे यज्ञ गुप्ताच नाही नुसता, तर तो यज्ञ भोक्ताही आहे हेही सांगायचंय. वेदाभ्यास तप दान यज्ञ यांच्या रूपाने होणारी जी सगळी साधना ती अखेर कोणाला पोचते? सगळ्या नद्या जशा अखेर समुद्रालाच मिळायच्या, तशा सगळ्या साधना अखेर आत्मदेवालाच पावायच्या. त्यांना अन्य गती नाही. असं असल्यामुळेच तो परमात्मा काय म्हटलाय? भोक्ता म्हटलाय. सर्व धर्मकर्मांचे फळ त्यालाच समर्पित होते. सर्व मार्ग जसे शेवटी मुक्कामालाच पोचायचे, तसेच सर्व उद्योग त्यालाच प्राप्त व्हावयाचे आहेत, आणि म्हणून तो परमात्मा या सर्व साधनांचा भोक्ता म्हटलाय. सर्व धर्मकर्मांचे फळ त्यालाच समर्पित होते. सर्व मार्ग जसे शेवटी मुक्कामालाच पोचायचे, तसे सर्व उद्योग त्यालाच प्राप्त व्हावयाचे आहे, आणि म्हणून तो परमात्मा या सर्व साधनांचा भोक्ता म्हटला आहे. गीतेत म्हटलंच आहे, भोक्तारही यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. भगवंतच म्हणतात आहे की मीच यज्ञाचा तपाचा सगळ्याचा भोक्ता मीच आहे.
यज्ञ तप या सगळ्याचा सर्व लोक महेश्वरही मीच आहे, सगळ्या भूतमात्रांचा सुहृद मी आहे, हे मला जो जाणतो तोच शेवटी शांती प्राप्त करून घेतो. यत् करोषि यदश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. जे काही कराल, कायिक वाचिक मानसिक जी कोणती लहान मोठी क्रिया करा, त्या जी आम्ही करू ती सगळी परमेश्वराला समर्पावायची आहे. तिचा भोगता तोच परमात्मा आहे. याचं स्वच्छ भान जर आम्हाला राहिलं तर मग आमच्या हातून अनुचित गोष्ट कधीतरी घडेल का? आमच्या मनोवृत्तींचाही तो परमात्मा साक्षी आहे, म्हणजे भोगता आहे, हे जर आमचे पक्के लक्षात राहिले तर मग आम्ही कोणाविषयी दुर्भावना दुर्वासना कशी राखू? कारण सगळ्यांच्या ठाई परमात्मा आहे हे एकदा जर डोक्यात पक्क असलं तर असत संकल्प कसा करू जर हे माहीत असेल तर. परमात्मा हा भोगता म्हटल्यानंतर कोणत्याही कर्मफळाची अभिलाषा आपण बाळगणं म्हणजे मग त्या कर्मफळाचा भोगता होऊ पाहणं आहे, म्हणजे स्वतःकडे कर्तृत्व घेणं आहे, अहंकार अहंभाव येणं आहे. पण भगवंतच सगळ्याचा भोगता आहे हे लक्षात ठेवायला हवं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. कर्मावर आपला अधिकार आहे, कर्मफलावर नाही. हे पुन्हा पुन्हा गीतेमध्ये सांगितलंय ते यासाठी, तरच कर्म उत्तम होत जाईल. आणि परमात्मा भोगता असल्यामुळेच सर्व धर्मकर्मांचं फळ त्यालाच समर्पित होत असतं. म्हणून त्याचं अधिष्ठान ठेवूनच सगळे प्रत्येक कर्म करावं. यज्ञ तप दान जे काही करणार आहे आपण, खाणार पिणार ज्या ज्या बारीक बारीक गोष्टी करणार आहे ते सगळं त्याला आधी अर्पण करायचं. अर्पण करून मगच आपण त्या दृष्टीने आपलं कार्य करत जायचं. श्लोक 108 889 नाम बघतोय आपण. सुखदहा. ओम सुखदाय नमः. भक्तानां सुखम मोक्ष लक्षणम ददाती इति सुखदाहा. आचार्य भाष्य करताना म्हणतात की जो भक्तांना सुख देतो म्हणून सुखद. दचा अर्थ आहे देतो. आणि पुन्हा पुढे काय म्हटलंय? असुखम द्यती खंडयती इति वा असुखदहा. भक्तांच्या असुखाचे खंडन करतो म्हणून तो असुखद असंही म्हटलेलं आहे. जो असुख खंडितो तो असुखद म्हणावायचा, कारण असुख म्हणजे दुःख. हे सहज आहे. सुख प्रयत्न साध्य आहे असं मानलं जातं. दुःखासाठी कोणीही जीव प्रयत्न करीत नाही. सर्व जीव सुखासाठीच झटत असतात. परंतु वस्तुतः सुखासाठी झटण्याची गरज नाही, कारण सुख हा जीवाचा स्वभाव आहे आणि ते सहजच आहे. झटायचं ते फक्त दुःख निवारण करण्यासाठीच, आणि त्याला सुखाचा उद्योग म्हटलं जातं. पण हा विपर्यासच नव्हे का? आणि म्हणूनच म्हटलं आहे की प्रतिकारम व्याधेः सुखमिति विपर्यस्यति जनः. परमात्मा हा सुखद आहे याचा अर्थ तो सुखरूपच आहे. जसजसा जीव अतत्याग करीत जातो तसतसं त्याला सुख होत जातं. संपूर्ण अतत्याग, संपूर्ण अनात्मत्याग म्हणजेच पूर्ण सुख. असं हे सुख आहे, सहज स्वाभाविक आहे, किंबहुना स्वरूपच आहे त्याचं. आणि असं असल्यामुळेच परमात्म्याला सुखद म्हटलेलं आहे. परमात्मा हा स्वभक्त जन सुखद आहे असेही सहज म्हणता येईल. न मे भक्त प्रणश्यती. भक्त परमात्म्याची प्रतिज्ञाच आहे, आश्वासनच दिलं आहे की माझ्या भक्ताचा मी कधीही नाश होऊ देणार नाही. आणि त्यात नवल कसले? जसं अग्नीच्या जितक्या जवळ राहील तितका त्याचा अंधकार, त्याचे शीत भय दूर होईल. अग्नीच्या जवळ जाणं म्हणजेच काय? अंधकार दूर होणं म्हणजे प्रकाश दिसणं. शीत याचं भय जाईल म्हणजे तिथे आपल्याला एक उष्णता मिळत जाईल. किंवा सगळ्याही प्रकारे अग्नीचा उपयोग आहेच. उपयोग म्हणण्यापेक्षा तो आपल्याला सगळ्या प्रकारे सहाय्य करणारा आहे अग्नी, हे उघड आहे. त्याप्रमाणे परमात्म्याचा जितका आश्रय होईल, जितका त्याच्या सन्निध भक्त राहील, तितका तो अधिक सुखी होत जाईल. हे सांगायला का पाहिजे? परमात्मा हा स्वभक्त जन सुखद आहे, म्हणजे स्वतःच्या भक्तांना तो सुख देणारा असाच आहे. तसा तो अभक्त जन असुखदही आहे. म्हणजेच काय? जे अभक्त आहेत, भक्ती करीत नाहीत, त्यांच्यासाठी तो असुख, सुख न देणारा असंही आहे.
जो जसं अग्नीची अभक्ती जो करील त्याच्यापासून दूर दूर जाईल. जर अग्नीच्या पासून दूर दूर जाईल तर त्याला अंधकार, शीत, भय याची बाधा होणारच आहे. अशा प्रकारे परमात्मा हा असुखदही आहे. आता कसा असुखद? म्हणजेच परमात्मा हा असुख खंडितो, म्हणून तो असुख. असुख खंडितो म्हणजेच दुःख निवारण करतो, म्हणून तो असुखद असाही आहे. सुखद, सुख देणारा असाही आहे. आणि पुन्हा आणखीन एक तिसरा अर्थ असा लावता येईल की जो सुखम देती आणि अभक्तानां वैभवम क्षीणोती, अभक्तांचं वैभव क्षीण करतो, म्हणूनच त्यांच्यासाठी तो असुखद आहे. इति असुखदाहा असं 2-3 प्रकारे सुखदाचा अर्थ सांगितलेला आहे. हे सगळं तसंच आहे अर्थ की परमात्म्याला सुद्धा लागू होणार आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की जे जे बोले ते ते साजे या विठ्ठला. जे जे तुम्ही काही म्हणाल हे सगळं त्या विठ्ठलाला शोभूनच दिसतं, अशा अर्थाने. म्हणजे परमात्म्यापासून जो दूर दूर जाईल, त्याची अभक्ती करेल, त्याला दुःख हे ठेवलेलंच आहे. त्याच्यासाठी तो असुखद, सुख न देणारा असेही आहे. पुन्हा भक्तांना सुख देणारा, पुन्हा असुखद या अर्थाने भक्तांच्या सगळ्या पापांचा सुद्धा नाश करून त्यांचा अधपात न होऊ देता, म्हणजे त्यांच्या असुखाचं खंडन करणारा जो आहे तो असुखद. दोन्ही तिन्ही अर्थाने या सुखद शब्दाचे अनेक भाष्यकारांनी अर्थ लावलेले आहेत. कोणी सुखदाचा हे दिलेलं आहे विवेचन, कोणी असुखदाचा पण अर्थ तोच की परमात्मा हा असा आहे, भक्तांना सुख देतो, अभक्तांच्या असुखाचे म्हणजे दुःखाचं खंडन करतो. आणि त्याची अभक्ती करतात म्हणजेच त्याच्या जवळ जात नाही किंवा त्याच्यावर श्रद्धा ठेवीत नाही, त्यांचं मात्र तो दुःख त्यांचं मात्र ते सुख तो दूर त्यांचं मात्र सुख त्यांना देत नाही आणि त्यांच्यासाठी तो असुखदच आहे. म्हणजे त्यांना तो सुखदायक वाटत नाही परमात्मा. याही अर्थाने परमात्मा सुखदहा आणि असुखदहा असं म्हटलेलं आहे. श्लोक 108. 890 नाम बघतो आपण. नैकजहा धर्मगुप्तये असक्रैंजायमानत्वात नैकजहा. धर्मरक्षणासाठी पुन्हा पुन्हा जे जन्म घेतात, न एक म्हणजे एक वेळाच नव्हे तर म्हणजे जन्म घेणारे, अनेक वेळा अनेक आकारात धर्मरक्षणासाठी ज्यांनी जन्म घेतलेला आहे असे ते नैकजहा या नामाने श्री विष्णू प्रसिद्ध आहेत. भक्तांची सेवा करण्याकरता ज्याने अनेक अवतार धारण केले आहेत असा तो नारायण. खरं तर सृजन म्हणजे जन्म ही त्याचीच व्यक्त अवस्था आहे. सर्व जड विश्वातील दिव्य चैतन्य तोच आहे. तेच एक चैतन्य सर्व साधनांमधून असंख्य गुणांनी नृत्य करत असते. नैकजहा यामध्ये न, एक आणि ज म्हणजे जन्म घेणारा. पण खरं तर किती वेळा म्हटलं जातं परमात्मा अज आहे, पण इथे काय म्हटलंय? न एक, एकच वेळा नाही तर अनेक वेळा त्यांनी जन्म घेतलेला आहे. म्हणजे यात एकाचा निषेध तितका नाही आहे जितका बहुत्वाचा बोध आहे नैकजहामध्ये. जरी तो अजन्म आहे तरी तो पुन्हा पुन्हा धर्मरक्षणासाठी अवतार धारण करतो आणि मग त्या रूपात तो जणू काही जन्मलेला असं म्हटलंय. पण खरं तर परमात्मा सगळ्या जड विश्वामध्ये दिव्य चैतन्य असणारा तोच आहे. कोणा एकापासून म्हणजे वसुदेवापासून हा झालेला आहे, दशरथापासून झालाय असं म्हणता येत नाही. याचा अर्थ अनेकांपासून झाला असंही नव्हे, तर तो स्वयंभू आहे असा समजवायचा. तो एकाही पासून झाला नव्हे म्हणून नैकज असाही काहींनी अर्थ लावला, तो याही अर्थाने. परंतु तो कसा आहे? स्वयंभू आहे. त्याच्या संभवाला किती एकांचे साह्य झालेले आहे असाही त्याचा अर्थ केला जातो. दत्तात्रयाने 24 गुरु केले होते, त्यांच्यापासून त्याला ज्ञान झाले दत्तात्रयांना. तसं परमात्म्याचे ज्ञान कोणा एकाच पासून होईल असे नाही. यासाठी अनेकांचे पाय धरावे लागतात. शास्त्र, गुरु आणि आत्मा
ह्यांच्याद्वारा ते ज्ञान प्राप्त होते. शास्त्रात आधी त्या परमात्म्याचे ज्ञान मिळते, पण त्या शास्त्रज्ञानामध्ये परोक्षता आहे. त्यात काही संशय आणि अनिश्चय असाही राहू शकतो. तो संशय आणि अनिश्चय गुरुमुखाने जातो. अनुभवी गुरूंच्या शब्दामध्ये जिवंतपणा असतो, प्रत्यक्षता असते. पण ही जी प्रत्यक्षता आहे ही स्वानुभूतीहून वेगळी राहते. आणि जेव्हा मनुष्याला त्या गोष्टीचा स्वानुभव येतो तेव्हाच त्याला पूर्ण ज्ञान होते. म्हणून परमात्मा म्हणजे त्याचे ज्ञान हे नैकज म्हणावायचे. म्हणजे केवळ एकच नाही तर अनेक अशा रूपाने त्याचं ज्ञान होतं आणि गुरुमुखातून ते होतं, तर अनेकांकडून ते ज्ञान मिळत जातं. अनुभवी गुरूंच्या शब्दात सांगितलं जातं. जिवंतपणा त्यात असतो, प्रत्यक्षताही असते. परंतु ही प्रत्यक्षता स्वानुभूतीतून वेगळी राहते. तेव्हा मनुष्याला त्या गोष्टीचा स्वानुभव येतो. जेव्हा मनुष्याला एखाद्या गोष्टीचा जेव्हा स्वानुभव येतो तेव्हाच त्याला त्याचं पूर्ण ज्ञान होतं. आणि म्हणून परमात्मा आणि त्याचं ज्ञान हे नैकज म्हटलं आहे. एकच नाही तर अनेक रूपांनी कळत जातं. शास्त्रावरून जेव्हा कळलं की गुळ हा गोड असतो, गुरुनी सांगितले खा. नुसतं शास्त्रावरून काय कळलं की गुळ हा गोड आहे, हे ज्ञान झालं. पण गुरुनी सांगितले खा, म्हणजे खाऊन बघ आधी. मग मी तो खाल्ला तेव्हा मला पूर्ण पक्के ज्ञान झाले. हे म्हणणं म्हणजेच हा नैकज आहे. केवळ एका गोष्टीतून त्याचं ज्ञान होतं असं नव्हे, तर अनेक प्रकारे त्याची अनुभूती घ्यावी लागते आणि मग त्याचं ज्ञान होत जातं. असा हाच नैकजही आहे, हेच विज्ञानही आहे. म्हणून इथे या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने नैकजाचा उल्लेख केलेला आहे. एक वेळ केवळ जन्म घेऊन नव्हे तर अनेक आकारात तो जन्माला येतो. भक्तांची सेवा करण्याकरता तो अनेक अवतार धारण करतो किंवा धर्मरक्षणासाठी तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो. याही अर्थाने तो नैकज. आणि परमात्मा म्हणजे ज्ञान आहे आणि हे ज्ञान केवळ एकदा कळून कळत नाही किंवा एकदा सांगून कळत नाही, शास्त्र वाचून कळत नाही, तर अनेक प्रकारचे जसे दत्तात्रयाने 24 गुरु केले तसं गुरूंच्या मुखातून अनेक प्रकारे जेव्हा समजून घेतलं जातं तेव्हा ते ज्ञान होत जातं. म्हणजे ज्ञानसुद्धा हे असं एकच नाही आहे, तर अनेक प्रकारे आपल्याला ते ज्ञान होत जातं. असा हा परमात्मा. या परमात्म्याचे ज्ञान कोणा एकाच पासून होईल असं नाही. याही अर्थाने म्हणजे त्यासाठी अनेकांचे पाय धरावे लागतात. याही अर्थाने तो नैकज आहे. श्लोक 108 891 नाम बघतो आपण. अग्रजहा. ओम अग्रजाय नमः. अग्रे जायत इति अग्रजहा हिरण्यगर्भः. हिरण्यगर्भः समवर्तताग्रे इति श्रुतेः. जो प्रथम जन्माला आला आहे असा तो अग्रज म्हटला जातो. अर्थात त्याच्यापासूनच सर्वांची उत्पत्ती झाली. ते प्रथम कारण हीच ईश्वराची संकल्पना आहे. ज्याच्यापासून सर्व विश्व झाले, ज्याच्यामध्ये सर्वांचं अस्तित्व टिकून राहतं आणि ज्याच्यामध्ये सर्वांचा लय होतो, तोच ईश्वर आहे असं मानलं जातं. म्हणून अग्रे जायते इति अग्रजहा अशी व्युत्पत्ती केली जाते. अग्रज म्हणजे लगेच आधीचा, अवरज म्हणजे मागाहून आलेला आणि अनुज म्हणजे लगेच पाठचा. म्हणजे अग्रज, अवरज आणि अनुज असे 3 शब्द आहेत. राम हा कसा आहे? अग्रज आहे. श्रीरामांना म्हटलं आपण नाम घेतलं तर श्रीराम हे अग्रज होते. अग्रजाला पूर्वज असंही म्हटलं जातं. पण अग्रज आणि पूर्वज यातही सूक्ष्म भेद आहे. अग्रज म्हणजे लगेच आधीचा आणि पूर्वज म्हणजे आधीचा खरा, पण मध्यंतरी इतरही आणखीन कोणी होऊन गेलेले असतील असे एकाधिक अंतर असलं म्हणजे मग तो पूर्वज म्हणायचा. रामाचे सगळे भाऊ रामाला अवरज आहेत, परंतु भरताला राम हा अग्रज आहे. रामाच्या खालोखाल सगळे जे भाऊ आहेत त्यांना म्हणतात अवरज. अवरज म्हणजे मागाहून आलेले. परंतु भरतासाठी राम अग्रज आहे, तर लक्ष्मण शत्रुघ्नांना पूर्वज आहे. रामाला भरत अनुज, भरताला लक्ष्मण अनुज आणि लक्ष्मणाला शत्रुघ्न अनुज होय. म्हणजे रामाला भरत अनुज, बाकी सगळे अवरज. म्हणजे 3 ऐवजी 4 शब्द आहेत हे. कोणते? तर अग्रज,
पूर्वज, अनुज आणि अवरज. तसे परमात्मा हा सृष्टी पूर्वज आहे, पण तो जीवाग्रजही आहे. परमात्मा काही आमचा पिता नाही, तो आमचा भ्राताच आहे. ज्या चैतन्याचा तो झाला आहे त्या चैतन्याचे आम्हीही झालो आहोत, आणि तो आमचा वडील भाऊ आहे. आम्ही त्याच्या पाठचे आहोत. पाठचे एवढ्यासाठीच म्हणायचे की तो अनादी आणि अनंत आहे, तो निरुपाधी आहे, आणि आम्ही सोपाधिक म्हणून साधी शांत म्हणूनच पाठचे म्हटलंय. म्हणजे स आदी म्हणजे साधी, आणि शांत म्हणजे अंत असलेला, अंतासहित, आणि म्हणून साधी आणि शांत म्हणून आपण त्याच्या पाठचे. आणि आम्ही पाठचे म्हणूनच तो अग्रज बनावायचा. एरवी तो ना अग्रज, ना पूर्वज, ना अवरज. वस्तुतः तो तर अजच आहे, म्हणजे त्याला कुठलाही जन्म नाही. ज म्हणजे जन्म, आणि अ लागलाय नकारार्थी म्हणजे अज या अर्थाने जन्म नाही असा. परंतु मानल्या काय जातं, अग्रे जायते इति अग्रजः, तो प्रथम जन्माला आला अशा अर्थाने, म्हणून त्याच्यापासून सर्वांची उत्पत्ती झाली, म्हणून हीच ईश्वराची संकल्पना आहे. याच्यापासून सर्व विश्व झाले, ज्याच्यामध्ये सर्वांचं अस्तित्व टिकून राहतं, असा तो अग्रज. श्लोक 108, 892 नंबर बघतो आपण. अनिर्विण्णः. ओम अनिर्विण्णाय नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की अवाप्त सर्व कामत्वात अप्राप्ती हेत्वभावात निर्वेदो अस्य नास्ती इति अनिर्विण्णः. म्हणजेच अनिर्विण्णचा अर्थ आहे जो थकलेला नाही, उदासीन नाही, निराश नाही, दुःखरहित, सदा प्रसन्न होय, असा अर्थ केलाय. भगवंताचं हे नाम अनिर्विण्ण असं का म्हटलंय, तर भगवंताला काही मिळवायचं आहे असंही नाही, किंवा काही पुढे प्राप्त करून घ्यायचं आहे आणि ते मिळाले नाही तर अतृप्ती असंही त्याच्या बाबतीत नाही. म्हणजे दुःख, उदासीनता ही त्याच्यात नाही, निराशा नाही, म्हणून तो अनिर्विण्ण म्हटलेला आहे. परमेश्वर सदैव पूर्ण कामच आहे. निर्विण्ण शब्दाचा अर्थ जर बघितला तर निर्विण्णचा अर्थ आहे खिन्न, दुःखी, उदासी, मनाची हतबलता, हा त्याचा अर्थ आहे. किंवा आध्यात्मिक दृष्टीने जर बघितलं तर वैराग्य, विरक्त हाही अर्थ घेतला जातो. म्हणजे मोह मायापासून विरक्त होणे ही मनाची अवस्था तो दाखवतो, म्हणजे निर्विण्णता. सांसारिक मोहमायेपासून मुक्ती म्हणजे संसारातील सुख, इच्छा यातील आवड समाप्त होणे, त्याला निर्विण्ण म्हणतात. इथे निर्विण्ण शब्दाला अ लागलाय आधी. अनिर्विण्ण म्हणजे नकारार्थी अर्थ होतो. भगवंत हा असा अनिर्विण्ण आहे, कारण त्याला काही इच्छा नाही, किंवा काही मिळवून तृप्त व्हायचे असंही नाही, किंवा भविष्यात काही गमावण्याचेही दुःख नाही, किंवा कुठलीही कामाच्या बाबतीत त्याला उदासीनता नाही, सांसारिक मोहमायेपासून मुक्ती हवी आहे असंही कुठेही नाही. भगवंत सदा पूर्ण काम आहेत. त्यामुळे भगवंत कधी थकलेला, श्रांत असाही कधी नाही. निराशा, खिन्नता रहित भगवंत सदा प्रसन्न, उत्साहवान आहेत. कुठल्याही कार्याने तो उबगलाय किंवा त्याला त्याचा वीट आलाय असंही कधी नाही, असंच म्हटलं जातं. गीतेमध्ये स्वतः भगवंतच म्हणतात की नमे पार्थास्ते कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मी काही मिळवण्यासाठी कर्म करीत नाही, काही राहायलाय करायचं म्हणूनही कर्म करीत नाही. मी कर्म करीतच राहतो, सदा उत्साह प्रसन्नतेने ते करतो. आनंद कर्मे परमेश्वर करीतच असतो, पण कधी थकत नाही. कामाचा उबक किंवा वीट त्याला आला नसतो, कारण फलासक्ती नसल्यामुळे. अहंता, ममता, फलासक्ती, रागद्वेष इत्यादी भाव कर्मशक्ती कमी करणारे असतात. मग त्यामुळे उदासीनता येते, खेद होतो, थकलेपण वाटतं. पण भगवंताच्या बाबतीत तसं काहीही नाही, म्हणजे निर्विण्णता येते. जर थकला आहे, कामाचा उबग आलेला आहे, खेद वाटतोय तर, पण परमेश्वर अनिर्विण्ण आहे, म्हणजेच सतत कर्म करत राहणं. ईश्वर सर्वज्ञ आहे, आणि त्यामुळेच अज्ञानामुळे जीव कुठल्याही कर्मामध्ये प्रेरक जीव हा त्यांना कर्म प्रेरक समजतो अज्ञानामुळे, आणि मग त्यामुळे ते मिळालं नाही, कर्म करत असताना फल मिळालं नाही की निराश होतो, उदासीन होतो.
पण भगवंत अनिर्विण्ण म्हटलं ते यासाठी की ते सहज सगळ्यातून मुक्त आहेत. त्यांची कर्मस्फूर्ती अजस्र आहे, पण त्या कर्माचा त्याला यत्किंचितही भार नाही. एवढी अजस्र अशी कर्मस्फूर्ती आहे, तरीसुद्धा या कर्माचा भगवंताला यत्किंचितही भार नाही किंवा उबग नाही किंवा वीट नाही. कारण ते कर्म करूनही अकर्म करणारे असे असतात. म्हणजे कर्म करूनही अलिप्त सगळ्यातून असल्यामुळेच भगवंत कसे म्हटलंय, अनिर्विण्ण म्हटलेले आहे. श्लोक 108. 893 नाम बघता आपण. सदामर्षी. ओम सदामर्षिणे नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की सतः साधून आभिमुख्येन आमृष्यते क्षमते यह सह इति सदामर्षी. जो भक्तांच्या अपराधाची नेहमी क्षमा करतो तो नारायण अत्यंत दयाळू आहे. सदा नित्यं मृष्यते इति वा सदामर्षी, किंवा असेही भाष्य केलं जातं न मृष्यते इति अमर्षीही. सदैव अमर्षी म्हणजे सदामर्षी. मृषधातू यामध्ये मर्षीमध्ये मृषधातू आहे. मृषधातू 2 अर्थांनी येतो. एक अर्थ आहे क्षमा करणे आणि दुसरा अर्थ आहे धुणे, स्वच्छ करणे. मृषा म्हणजे असत्य हाही अर्थ केला जातो. या धातूपासून तयार होतो हा शब्द. किंवा व्यर्थ, अमर्ष शून्येन असे म्हटलं जातं. अमर्ष शून्येन जनस्य जंतुना न जात हार्देन न विद्विषाद रहा. या प्रसिद्ध वचनामध्ये तो अशा प्रकारे आलेला आहे. महाकवी भारवीद्वारा रचलेलं जे महाकाव्य आहे किरातार्जुनीय, त्यामध्ये हे वाक्य आलेलं आहे की अमर्ष शून्येन जनस्य जंतुना न जात हार्देन न विद्विषाद रहा. अमर्षचा अर्थ इथे घेतलाय क्रोध नसणे. मर्ष म्हणजे क्रोध आणि अ लागलाय, आकार आधी आलेला आहे मर्षच्या, म्हणून आधी लागल्यामुळे क्रोध नसणे. मर्ष म्हणजे क्रोध आणि अमर्ष म्हणजे क्रोध नसणे. अमर्ष शून्य म्हणजे शत्रुता नसणे, अभिमान नसणे. इथे किरातार्जुनीय महाकाव्यात आलेलं जे वाक्य आहे ते कशा अर्थाने आलेलं आहे? अमर्ष शून्येन जनस्य जंतुना न जात हार्देन न विद्विषाद रहा. ज्याला अन्यायाप्रती क्रोध नाही ना स्वाभिमान नाही, ती व्यक्ती तिच्याशी कोणीही स्नेह ठेवत नाही किंवा शत्रुताही ठेवत नाही. अनादर म्हणजे आदरही तिच्याबद्दल राहत नाही. कारण समाजामध्ये असे जे उत्साहहीन सहनशील व्यक्ती जे असतात ते त्यांचा कोणीही आदर करीत नाही. कारण ज्यांना क्रोधच येत नाही. क्रोध केव्हा यायला पाहिजे? अन्यायाप्रती क्रोध यायला पाहिजे किंवा स्वाभिमान असला पाहिजे. अशी जी अमर्ष शून्य व्यक्ती आहे ती व्यक्ती कधीच आदर तिचा केला जात नाही किंवा त्याकडे इतक्या आदराने तिच्याकडे बघितला जात नाही. असं वाटतं ही या दुर्बल आहे किंवा शक्तिहीन आहे असाही अर्थ केला जातो. कारण हिला कुठल्याही गोष्टीमध्ये अन्यायाप्रती क्रोध येतच नाही या व्यक्तीला. जो व्यक्ती योग्य वेळी योग्य प्रकारे सार्थक क्रोध करतो, विपत्तींचा संकटांचा नाश करण्यास सक्षम असतो आणि सगळे प्राणी ज्याच्या वशमध्ये असतात त्याला श्रेष्ठ म्हटलं जातं. आणि अशी व्यक्ती सदामर्षी, सदा नित्य मृष्यते म्हणजे जो सदा सहन करतो, पण वेळ पडली तर योग्य वेळी योग्य प्रकारे त्याचा क्रोधही तो दाखवतो किंवा विपत्तींचा संकटांचा सामना सुद्धा समर्थपणे करतो. स्वाभिमान रहित तो राहत नाही, असा तो सदामर्षी म्हटला जातो. सगळं सहन करणे या अर्थाने इथे सदामर्षीचा अर्थ घेतला येतो. पण तो भारवी जे महाकवी भारवी आहे संस्कृतमधले, त्यांनी किरातार्जुनीमध्ये तो अर्थाने घेतलेला आहे असा की ज्याला कधी क्रोधच येत नाही किंवा स्वाभिमान असणे, अशी व्यक्ती कधीही समाजामध्ये आदरयुक्त होत नाही. उत्साहीन जी व्यक्ती असेल ती. अघमर्षण असंही प्रसिद्ध सूक्त नाम आहे. अघचा अर्थ आहे पाप आणि मर्षण म्हणजे नष्ट करणारा, धुवून टाकणे. वरती आपण अर्थ बघितला होता की मर्षचा एक अर्थ आहे क्षमा करणे आणि दुसरा अर्थ आहे धुणे, स्वच्छ करणे किंवा नष्ट करणे. इथे अघमर्षण म्हणजे हे एक सूक्त आहे, प्रसिद्ध असं सूक्त आहे. आणि अघचा अर्थ आहे पाप आणि मर्षण म्हणजे नष्ट करणारा. कोणतं? परमात्मा अघमर्षण म्हटला जातो. परमात्मा हा असा सज्जनांना क्षमा करणाराही आहे. त्यांना सहन करीत असतो तो.
कारण सज्जनांच्या हातून होणाऱ्या ज्या चुका असतात, अपराध असतात, काही किंवा कधी पाप झालेली असतील तर ती हेतुपुरस्सर नसतात, अजाणतेपणी झालेली असतात सज्जनांकडून, आणि ती झाल्याचे समजल्यानंतर सज्जन पश्चाताप सुद्धा करतात आणि त्याबद्दल प्रायश्चित्त करतात सज्जन लोक, की आपल्याला प्रायश्चित्त मिळावं. पश्चाताप होतो त्यांना, कारण आपल्या हातून हे अजाणतेपणी झालेल्या आहे या चुका, हा अपराधी पाप, आणि मग अनेक सत्कर्म करून त्याची निष्कृती सुद्धा ते करतात. यांनी मग ती चांगली चांगली कर्म करतात, की जेणेकरून हे आपलं जे चुका झाल्या आहेत, अपराध झाले आहेत, पाप झाले आहेत, ते आपलं जणू काही धुवून निघावं. परमात्मा हे सगळं बघत असतो आणि मग परमात्मा त्यांना क्षमाही करतो. म्हणूनही तो सदामर्शी, सदा भक्तांच्या अपराधाची जो क्षमा करतो असा तो सदामर्शी नारायण होय. परमात्मा सज्जनांचाच क्षमा करतो, कारण सज्जन ईश्वरी कार्य करत असतात. जगाची जी स्थिती आहे, हे संसार चक्र जे आहे, हा अविरतपणे उत्तम प्रकारे चालण्यासाठी जे जे उत्तम आवश्यक आहे त्या दृष्टीने हे साधू लोक, सज्जन लोक प्रयत्नशील असतात. जग चालावे यासाठी आवश्यक असलेली वृत्ती, विचार, वर्तन आणि जे ईश्वराला आवडतं तेच हे सज्जनत्व होय. आणि असेच सगळं वागणं सज्जनांचंही असतं, त्याला सज्जनत्व म्हणतात. पण सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचे पारिपत्य करणं आवश्यक असतं, आणि म्हणून ईश्वर तेही करीत असतो. सज्जनांचं तर रक्षण करतोच, पण दुर्जनांचे जर अपराध वाढले असतील, त्यांचा दुष्टपणा समाजाला, जगाला घातक होत असेल, तर त्यांचं पारिपत्य करण्याचं हे काम म्हणजे धुवून टाकणे ज्याला म्हणता येईल, या अर्थाने सुद्धा तो मर्षी आहे. अशा अर्थाने भगवंत सदामर्षी होय. सज्जनांच्यासाठी तो क्षमाशील असणारा, पण दुर्जनांच्यासाठी त्यांना नष्ट करून टाकणारा, म्हणजे त्या नष्ट करणारा याचा अर्थ त्यांना त्या दृष्टीने त्यांचे सगळे हे नाहीसे व्हावे, आणि ज्यामुळे समाज दूषित होईल, जग हे संसार चक्र जे चालू आहे त्यामध्ये अडथळा येईल, असं कुठलंही जे दुर्जनांच्या हातून कार्य होत असतं त्याचंही पारिपत्य करण्यासाठी, आणि मग त्या दृष्टीने दुर्जनांचं पारिपत्य करण्यासाठी ईश्वराचा अवतार असतो. त्यामुळे सदा तो कसा आहे, अमर्षी आहे. दुर्जनता क्षणभरही सहन करीत नाही, आणि क्रियेची प्रतिक्रिया ही तात्काळ होतच असते. चांगल्याची चांगली, वाईटाची वाईट, अशा प्रकारे जरी ईश्वर सज्जनांना क्षमावंत आणि दुर्जनांना शास्ता वाटला, तरी तो वस्तुतः कसा आहे, तो या निग्रहानुग्रहाहून सुद्धा पर आहे. वेळ पडली की तेवढं तो करतो, पण त्याहूनही हा पर आहे. हा निग्रहानुग्रह ज्याचा तोच करून घेत आहे, आणि म्हणून तो परमात्मा वैषम्य, नैगृण्य दोषातून मुक्त आहे. तो सर्वत्र सम आहे, सगळ्यांशीच तो सम असतो. पण जेव्हा ज्यांना जे शासन करायचं ते दुर्जनांना शासनही करतो, आणि जे सज्जन असतात, उत्तम कार्य करणारे असतात, या संसार चक्राला खीळ न बसू देता उत्तम कृती करून उत्तम विचारांनी हे चक्र चालावे यासाठी प्रयत्नशील असतात, त्यांच्यासाठी मात्र तो चुकून त्यांच्याकडून अपराध घडला तर क्षमाशील सुद्धा तो असतो, म्हणजे क्षमावंत सुद्धा तो होतो. अशा प्रकारे सर्वांचं पाप पुण्य धुवून तो टाकतो, आणि म्हणूनच तो म्हणावायचा सदा मर्षी. श्लोक 108, 894 नाम बघता आपण. लोकाधिष्ठान. ओम लोकाधिष्ठानाय नमः. तमनाधारमधिष्ठाय लोकास्तिष्ठन्ति इति लोकाधिष्ठानं ब्रह्म. त्रयो लोकास्तिष्ठन्ति. ज्याच्या आधारावर, आश्रयावर त्रयः लोकः, तिन्ही लोक आहेत. अधिष्ठानचा अर्थ आहे आधार, आधारभूत भूमी असं घेता येतो, किंवा आश्रय. सर्व जड चेतन विश्वाचं एकमेव अधिष्ठान, आधार कोण आहे, तर श्री विष्णू होय. आणि लोक शब्द आधी आलाय, म्हणजे त्रिलोकाचा, या तिन्ही लोकांचा आधार तोच आहे, आश्रय भगवान विष्णूच होय. म्हणून त्याचं एक नाम लोकाधिष्ठान असेही आहे. आधार त्रिविध आहे, दिक, काल आणि निमित्त. आधार 3 प्रकारचे असतात, दिक, काल आणि निमित्त. कोणतीही वस्तू घ्या, तिला तिन्हीचा आधार हवाच, त्याशिवाय ती असूच शकत नाही. कोणत्या तरी काळी, कोणत्या तरी स्थळी, कोणत्या तरी कारणापासून ती झालेली असते. हा जो त्रिविध आधार आहे त्या परमात्माच्या ठाई एकवटलेला आहे, आणि तोच कसा आहे,
अव्यक्त अक्षर परमात्मा सर्व निमित्त पण आहे. म्हणजे तोच काळ आहे, तोच दिशा आहे, तोच निमित्तही आहे. त्या अव्यक्त आणि अक्षर तत्वाच्या ठाई हा विश्वाकार, हे सगळे चतुर्दश लोक, 14 भुवन ज्याला म्हणता येईल आपण, हे सगळे चतुर्दश लोक अधिष्ठित आहेत. आणि म्हणून त्याला म्हणतात लोकाधिष्ठान. विश्वाधार म्हणून, विश्वाधार तोच, आणि म्हणून तो लोकाधिष्ठान. भागवतामध्ये परमेश्वराचे हे लोकाधिष्ठानत्व व्यक्त करण्यासाठी विश्वरूपाचं वर्णन करताना त्याच्या तळपायाच्या ठाई अमुक लोक आहेत, त्याच्या शीर्षाच्या ठाई तमुक लोक आहेत, अशी चतुर्दश लोकांची कल्पना केलेली आहे. भागवतामध्ये सगळं वर्णन आहे. कुठे ती सप्तलोकांची, कुठे त्रिलोकांची केलेली आढळते. भीष्म स्तवराज याच्यामध्ये स्तवनामध्ये तसं ते सगळं आलेलं आहे. त्याचं तात्पर्य विनोबांनी मराठीमध्ये केलेलं आहे. शिरी शृंगारला स्वर्ग, उरी आकाश मोकळे, परदी पैसावली पृथ्वी, लोकरूपास त्या नमो. विनोबांनी मराठीत केले आहे. भीष्म स्तवराज यामध्ये हे स्तवन आलेलं आहे. आणि विनोबांनी की शिरी शृंगारला स्वर्ग, उरी आकाश मोकळे. श्री शृंगारला स्वर्ग, उरी आकाश मोकळे, परदी पैसावली पृथ्वी, लोकरूपास त्या नमो. त्या व्यक्त विश्वाकार म्हणजेच अव्यक्ताक्षर परमात्म्याची मूर्ती होय. आणि मूर्ती म्हटली म्हणजे तिला नाना अवयव आलेच. विश्वरूपाचे ते अवयव लोकरूपानेच वर्णावं लागतं. आणि म्हणून परमात्मा लोकाधिष्ठान म्हटलं आहे. निर्गुणापेक्षेने इथे नपुंसक लिंग आलेलं आहे. खरं तर लोकाधिष्ठान हा शब्द पुल्लिंगी आहे. लोकाधिष्ठान या अर्थाने केला जातो. तो लोकाधिष्ठान आहे, तो लोकांचा आधार आहे, आश्रय आहे. पण निर्गुण या अर्थाने घेतलं की ते निर्गुण रूप, तर मग नपुंसकलिंगी याही अर्थाने ते शब्द वापरला जातो. तो दोन्ही अर्थाने इथे घेतलेला जातो. इथे मात्र जो आहे लोकाधिष्ठान हे पुल्लिंगी अर्थाने वापरले की तो परमात्मा कसा आहे तर असा आहे. लोकांचा आधार आश्रय आहे, तिन्ही लोकांचा. श्लोक 108, 895 नामक आपण अद्भुतः. ओम अद्भुताय नमः. अद्भुतत्वात् अद्भुतः, आश्चर्यचकित करणारा. अद्भुतत्वात म्हणजे आश्चर्यचकित करणारा असा कोण, तर तो अद्भुत परमात्मा होय. ज्याचे सामर्थ्य, प्रभाव, कार्य विचारवंतालाही आश्चर्यचकित करणारे आहे. कठोपनिषदात म्हटलं आहे की श्रवणायापी बहुभिर्यो न लभ्य. श्रवणायापी म्हणजे जो पुष्कळांना, श्रवण म्हणजे ऐकायलाही नाही मिळत. बहुभी न लभ्य, य म्हणजे यह जो, पुष्कळांना ऐकायला सुद्धा मिळत नाही, प्राप्त होत नाही, लाभ होत नाही त्याचा. शृण्वन्तोऽपि बहवः यं न विद्युः. ज्याला ऐकूनही, शृण्वंत म्हणजे ऐकून सुद्धा ज्याला जाणता येत नाही, न विदुः जाणता येत नाही, विद्युः म्हटलंय त्या ब्रह्माला. आश्चर्य वक्ता कुशल यस्य लब्धा. ब्रह्माबद्दल बोलणारा एखादा वक्ता असतो तो आश्चर्य रूप आहे हा, असं म्हणतो. तसंच म्हणजे समजणाऱ्याला सुद्धा कोणी निपुणच असेल तर असेल, तो म्हणेल, काही त्याच्याबद्दल सांगू शकेल. बाकी आश्चर्यरूप असं तो वक्ता म्हणेल, हा आश्चर्यरूपच आहे ब्रह्मा. आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्टा. निपुण आचार्यांकडून उपदेश प्राप्त करून सुद्धा आश्चर्य ज्ञाता म्हटलाय. कुशलानुशिष्ट म्हणजे निपुण अशा आचार्यांकडून उपदेश करून त्याला समजावून घेणाराही जो असतो तो आश्चर्यरूपच होय. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम. आश्चर्य समान कोणी याला पाहू शकतात असे गीता सुद्धा म्हणते. तो अत्यंत आश्चर्यकारक आहे. गीता प्रतिपादन करते ते आश्चर्य आहे. उपनिषद त्या आश्चर्याचा उद्घोष करतात की तो हा अद्भुत आहे, ज्याचं सामर्थ्य, प्रभाव कोणाला एक न कळण्यासारखा असा आश्चर्यचकित करणारा असाच आहे. म्हणून म्हटलं जातं की ते ब्रह्म सांगणारे आचार्य आणि ऐकणारा शिष्यही आश्चर्यच आहे. सर्वच आश्चर्यमय म्हणजे अद्भुत आहे. एखाद्या अनुभवाने, एखाद्या क्षणी जेव्हा अनुभविणाऱ्या मन बुद्धी पूर्ण निस्तब्ध होतं, त्या स्थितीला आश्चर्य असे म्हणतात. अद्भुत असं म्हणतात. तो अनुभव मनाला कोंडून धरतो, बुद्धीला स्तब्ध करतो,
आणि त्यामुळेच कुठलीच संवेदना अगर विचार बाहेर पडू शकत नाही. हा साक्षात्काराचा क्षण अंतःकरणाच्या जाणीवे पलीकडला असतो. त्यामुळे त्या अनंताच्या अनुभवाच्या वेळी होणाऱ्या अंतस्थितीचं वर्णन आपल्या धर्मग्रंथातून कसं केलंय तर आश्चर्यवत, अद्भुत असंच केलंय. त्या आधीचं नाम तिन्ही लोकांचं आश्रयस्थान, आधार कोण आहे तर परमात्मा, म्हणून त्याला लोकाधिष्ठान म्हटलं असलं तरीही तो सर्व लोकांहून अगदी वेगळा आहे. म्हणून तो अद्भुत होय, लोक विलक्षण होय. लोकांचं कोणतेही लक्षण त्याला लागू होत नाही. त्याला व्यक्त म्हणावे तर त्याहून तो वेगळा आहे. त्याला अव्यक्त म्हणावे तर ते व्यक्त सापेक्ष आहे. त्यामुळे त्याला अव्यक्तही म्हणणं म्हणजे अयथार्थ होईल. व्यक्ताव्यक्त म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त म्हणावे तर असंबद्ध आहे, द्वैतरूप आहे. व्यक्ताव्यक्त दोन्ही नाही म्हणावे तर त्याचा निषेध केल्यासारखं होईल, त्याची व्याप्ती मर्यादित केल्यासारखं होईल. सारांश काय, कोणत्याही प्रकारे त्याचं यथार्थ वर्णन करताच येत नाही. मग त्याला अद्भुत म्हणायचे नाही तर काय म्हणायचे. या अद्भुताचे अवतारही अद्भुतच. त्यांना नर म्हणावे तर ते देव आहेत, देव म्हणावे तर नरवत ते जन्मतात, ते कर्मे करतात. हे सगळं अद्भुतच नव्हे का. नरसिंह अवतार सर्व अवतारांचे अद्भुतत्व प्रगट करणारा असाच अवतार आहे हा. तो तर म्हणावा तर नर नाही, सिंह म्हणावा तर सिंहही नाही. उभयरूप म्हणावा तर तो त्या दोहोंहून वेगळा आहे आणि आगळा आहे. तो दोन्ही नाही म्हणावे तर ते प्रत्यक्षाशी विसंगत आहे, आणि तो प्रत्यक्ष अवतार झालेला आहे म्हणून विसंगत होईल नाही म्हणावं तर. अशा प्रकारे त्याचे यथार्थ वर्णन करताच येत नाही, आणि म्हणून तो अद्भुत आहे. ध्रुवाच्या समोर शंख चक्र गदा पद्मधर तो भगवान विष्णू येऊन उभा राहिला. ध्रुवाची जेव्हा ध्यान करत बसला होता, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत तो जेव्हा त्याची तपश्चर्या करत बसला होता, तेव्हा शंख चक्र गदा पद्मधर तो भगवान विष्णू त्याच्या समोर येऊन उभा राहिला. पण ध्रुवाचे डोळे लावलेले होते. त्याला तो आतमध्ये दिसत होता, हृदयात दिसू लागला होता. त्याला समजेच ना की तो प्रत्यक्ष डोळे उघडल्यानंतर समोर पाहत आहे तो प्रत्यक्ष आहे की स्वप्न पाहत आहे. त्याने डोळे उघडले तर समोर भगवान, आणि आत पाहिले तर रूप तेच दिसतंय. परत डोळे मिटले तर पुन्हा तेच, समोर भगवान आणि आत पुन्हा तेच, समोर तेच रूप. असा तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष आणि उभयभिन्न काही अद्भुतच सगळं आहे. आणि म्हणून उपनिषद आणि गीता गातात की आश्चर्य वक्ता कुशलोस्य लब्धा, आश्चर्यदाता कुशलानुशिष्टः, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. गीतेतला 29वा श्लोक आहे की एखादा महापुरुषच त्या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पश्यती म्हणजे पाहतो, कश्चित एनम आश्चर्यवत वदती, कोणी एखादाच महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसंच आश्चर्यवच्च एनम अन्यः शृणोती, एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो. आणि श्रुत्वा अपि एनम, एखादा ऐकूनही न वेद, ऐकूनही त्याला जाणत नाही. असं सगळं याचं वर्णन केलेलं आहे की या आत्म्याला, मग आत्मा असो किंवा परमात्मा असो, तो आश्चर्याप्रमाणेच आहे, अद्भुत असाच आहे. कोणीच त्याला योग्य प्रकारे जाणू शकत नाही.